पाणी हे जीवन आणि पाण्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही। त्यामुळे पाण्याला पृथ्वी तलावावर अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। विशेष म्हणजे जगात पाणी तयार करण्याची अजून कुठलीही मशीन तयार करण्यात आलेली नाही किंवा त्याचं शोध देखील लागलेला नाही। मात्र एकीकडे शासन म्हणते की पाणी अडवा आणि पाणी जिरवा। त्याच शासनातले पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाणी अडवण्यात आणि पाणी वाचवण्यात किती सक्षम आहे याचं उदाहरण आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी पाण्याचं मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे, हाकेच्या अंतरावर म्हणजे 100 मीटरावर पाटबंधारे विभागाचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचं मोठ्या प्रमाणात नासाडी होते। हे लेआउट धारकांनी कालव्याचा जो प्रवाह आहे तो दुसरीकडे वळवून त्यांनी पाण्याची नासाडी केलेली आहे। याकडे पाटबंधारे विभागाचं कुठलंही लक्ष नसल्याचं आपल्याला या चित्रावरून पाहायला मिळते। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दुष्काळाच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी राज्यात हरित क्रांतीची मृत रोड रोवली, राज्यात सिंचन प्रकल्प हाती घेतले। त्यातीलच एक महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प म्हणजे अरुणावती प्रकल्प। यवतमाळच्या डिग्रस तालुक्यातील चिरकुटा नजीक या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली। त्या प्रकल्पामधून डावा आणि उजवा ही 2 कालवे निर्मिती करण्यात आली। मी ज्या लेआउटमध्ये उभा आहे त्या ठिकाणी आपण पाण्याचं किती अपव्यय होते हे आपल्याला दिसते। मात्र हाकेच्या अंतरावर अरुणावती पाटबंधारे विभागाचं ऑफिस आहे आणि या कार्यालयामध्ये बसून 100 किलोमीटर हाकेच्या अंतरावर अरुणावती प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचारी बसून आहे। मात्र ज्या अरुणावती डाव्या कालव्याचं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि लेआउट धारकांनी ज्या ठिकाणी लेआउट पाडलेलं आहे तिथून परस्पर कालव्याचं पाणी दुसरीकडे वळवून पाण्याची नासाडी करतायत, तरी देखील ना तर पाटबंधारे विभाग झोपेतून उठते ना तर नगर परिषद विभाग। कारण ज्या नगर परिषद अंतर्गत लेआउट पाडलेलं आहे त्यांना महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांना लेआउट पाडताना त्यांना परवानगी कशी दिली, त्यांना एनो कशी दिली, हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अधिकारी या महत्त्वाच्या विषयावर लक्ष देऊन या संबंधित दोषींवर कारवाई करणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।